संत भगवानबाबा मल्टीस्टेट प्रकरणामध्ये लुनिया यांच्यासह संबंधितांवर MPID अंतर्गत कारवाईची मागणी. फरार संचालकांना संरक्षण दिल्याच्या आरोपांची चौकशी करा, मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी. श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट प्रकरणातील संतोष प्रकाश लुनिया संबंधित संचालक तसंच तपासात दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तीवर MPID कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ठेवीदारांचे प्रतिनिधी प्रकाश पोटे आणि गणेश शेकडे यांनी केली. याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक मम्मुका सुदर्शन यांना देण्यात आलं. यावेळी प्रतीक बडे, रामराव नगरे, रामदास बडे, बंडू वर्दे, रवींद्र नजन आदींसह सर्व संबंधित ठेवीदार उपस्थित होते. या प्रकरणामध्ये अनेक ठेवीदारांनी प्रकाश पोटे यांच्याकडे लेखी तक्रारी आणि निवेदनं दिली असून त्यांच्या अर्जांच्या आधारे हे निवेदन सादर करण्यात आलं. यापूर्वी 17 जुलै 2026 रोजी पोलीस प्रशासनाकडे सविस्तर निवेदन देऊन कथित 6 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारासह जमीन व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. संतोष प्रकाश लुनिया यांनी भगवानबाबा मल्टीस्टेटमधील फरार आरोपी संचालकांना लपवून ठेवलं किंवा संरक्षण देऊन मदत केली असल्याचा गंभीर आरोप ठेवीदारांनी केला आहे. तसंच आरोपींना विविध आर्थिक व्यवहारामध्ये मदत झाली का याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे लुनिया यांची भूमिका तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाची असून कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांची चौकशी करून सहभाग निष्पन्न झाल्यास सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक ठेवीदारांनी लुनिया यांच्या सांगण्यावरून भगवानबाबा मल्टीस्टेटमध्ये ठेवी ठेवल्याचं लेखी अर्ज दिल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी ठेवीदारांना संस्थेत पैसे ठेवण्यास प्रवृत्त करणाऱ्या एजंट सदृश व्यक्तीची भूमिका बजावली होती का याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच लुनिया यांनी भगवानबाबा मल्टीस्टेटच्या संबंधित संचालकाकडून खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराचीही सखोल तपासणी करावी. हे व्यवहार सामान्य खरेदी विक्रीचे होते की फरार संचालकांना वाचवण्यासाठी अथवा त्यांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात आले होते का याची आर्थिक आणि कायदेशीर पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली. लुनिया यांच्या मोबाईलचे CDR, आवश्यक तांत्रिक तपशील, लोकेशन तसंच आर्थिक व्यवहारांची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करून फरार संचालकांशी असलेला संपर्क आणि संभाव्य आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय रावसाहेब पटवर्धन पतसंस्था तसंच भाग्यशाली भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेशी संबंधित लुनिया यांच्या आर्थिक व्यवहार आणि भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठेवीदारांच्या पैशांशी संबंधित अथवा त्या पैशांच्या गैरव्यवहारातून प्राप्त झाल्याचं तपासात निष्पन्न होणारी जमीन, घरं, बँक खाती आणि इतर मालमत्तांवर कायद्यानुसार जप्तीची कार्यवाही करावी. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यातून प्राप्त होणारी रक्कम ठेवीदारांना लवकरात लवकर परत मिळवून द्यावी अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भगवानबाबा मल्टीस्टेट बुरोडगाव शाखा आणि पाथर्डी, शेवगाव, टाकळी जे काय शाखा असतील, श्रामपूर इथले सगळं गोरगरिबांच्या लोकांचे पैसे त्यांनी ज्या पद्धतीने लुबाडले आहेत, ज्या पद्धतीने हे केलं आहे, तर ह्यामध्ये फक्त लुनिया टार्गेट असावा अशी माझी इच्छा आहे. तर ह्या पैशापायी कायक लोकांचे मृत्यू झाले, त्याला जबाबदार हे लुनिया असेल किंवा मयूरवैद्य असेल किंवा त्याचे कोणी साथीदार असतील, जे कोणी मदत करत असतील, तर कृपया करून ही कोणती गोष्ट त्याच्यामध्ये घेऊ नये आणि त्याला जे आता जर नाही केलं तर याच्या पुढे आंदोलन केले. आज आम्ही श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट यातील जे फरार आरोपी आहेत आणि हे जे फरार आरोपी आहेत हे कोट्यवधी रुपये गोरगरिबांचे घेऊन पळालेले आहेत आणि या सर्वांना जो व्यक्ती मदत करतोय तो म्हणजे संतोष लुनिया, त्याच्या विषयीचे आम्ही जे काही व्हिडिओ आहेत आणि त्या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे हा पोलिसांनी, अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी चौकशी करावी. या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील 2 वेळा निवेदन दिलेत. त्यांनी ज्या संत भगवानबाबा मल्टीस्टेटच्या ज्या काही प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचे खरेदी खत इंडेक्स 2 सुद्धा आम्ही पोलिसांना दिलेले आहेत. परंतु अद्यापर्यंत 2-3 महिन्यांमध्ये आतापर्यंत या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे किंवा याची कितपत चौकशी झाली याच्यावरती कुठलंही लेखी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट करून मिळालं नाही. त्यामुळे आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील जे भगवानबाबा मल्टीस्टेटचे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटलो आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत 2-2, 3-3 वर्ष आले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु यांना अटक झाली नाही, यांना तात्काळ अटक करावी आणि या सर्व केसवरती हे जे संतोष लुनिया महोदय आहेत यांच्या CDR चेक कराव्यात. आम्ही जे काही व्हिडिओ दिलेत त्या व्हिडिओची फॉरेन्सिक चेक करण्यात यावं, त्यातून त्याचा सहभाग कितपत आहे त्या व्यक्तीचा ते आढळल आणि त्यासोबतच या केसमध्ये असे जे व्यक्ती आहेत का जे या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, भले ते संचालक नाही आहेत, याच्यामध्ये एक केदार, सुनील केदार, सतीश केदार हा
व्यक्ती आहे बोदेगावचा, तो त्या ठिकाणी त्या शाखेचा मॅनेजर होता, त्याचा देखील कितपत सहभाग आहे हे सगळं चौकशी झाली पाहिजे. कारण की या संचालकांना पकडणं हे पोलिसांचं काम होतं, परंतु ते 1.5-2 वर्षापासून झालेलं नाही. आणि ही सर्व केस हा लुनिया किंवा हा सतीश केदार असेल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा यांचा कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे. आणि असे अजून किती लोक आहेत का जे संचालक नाहीत, परंतु या लोकांना मदत केल्यामुळे गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर या सर्वांच्या प्रॉपर्टींचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं, या संचालकांच्या सर्व ट्रान्झॅक्शनचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि संबंधित सर्वच्या सर्व लोकांना यामध्ये आरोपी करण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो. परंतु जर अजूनही येणाऱ्या 8 दिवसाचा आम्ही कालावधी लेखी दिलेला आहे, आणि जर 8 दिवसांमध्ये या लुनिया असेल किंवा केदार असेल किंवा जे व्यक्ती जे संचालक नसतानाही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यांना जर आपण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आरोपी नाही केलं तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे मोठ्या संख्येने ठेवीदारांच्या वतीने ठेवीदारांना घेऊन या ठिकाणी जोपर्यंत यांना आरोपी करत नाहीत तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. आणि त्यासाठी त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिणामास केवळ भिसाळ काम करणार आणि गोरगरिबांच्या लोकांचे पैसे अडकून वर्षानुवर्ष झाले, केस झालेले 2-2 वर्ष केस दाखल होऊनही त्यांना त्या आरोपींना संचालकांना मदत करणारं पोलीस प्रशासन जबाबदार असेल. त्याचे पुढे राजकीय व्यक्ती आहे का जे त्यांना पाठीशी घालतात? नाही, आता आमची जी मागणीच अशी आहे की फॉरेन्सिक ज्यावेळेस ऑडिट होतं आणि कुठंतरी पैशाचा संदर्भ येतो एखाद्या व्यक्तीचा, किंवा त्यांनी कुठली प्रॉपर्टी घेतली, भलं मग त्याची एखादी बँक पण असेल, बरोबर आहे, परंतु ते पैसे आलेत कुठून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. आणि जर राजकीय हस्तक्षेप असेल तर त्यालाही पोलिसांनी सोडायचं नाही, आणि आम्ही तोपर्यंत माघार घेणार नाही. 10 लाख रुपये आहेत आणि माझी आई ह्या पैशापायी गेलेली आहे. माझ्याकडे स्टेटमेंट आहे त्याचं, आनंद ऋषीचे फोटो आहेत, गेलेल्याच्या नंतर बोलतानाही फोटो आहेत. त्याच्या गावी जाऊन मी ज्यावेळेस आई ऍडमिट असताना त्याच्या गावी जाऊन दाखवले त्याच्या भावाला, तर त्यांनी काय आम्हाला काय म्हणजे तिथला रिस्पॉन्स दिला नाही. त्याच्यानंतर ते आल्याच्या नंतर 3 दिवसांनी माझी आई त्याच्यात गेली, मृत्यू झाली. भगवानभाऊ पासून आमच्या सर्व लोकांचे ठेवी अडकलेले आहेत. आम्ही वारंवार एसपी कार्यालय येऊन सुद्धा हे पुढे काही करीत नाहीत. आरोपी नितीन तुपे, मयूर वैद्य, त्यांना सहकार्य करण्यात ते लुनिया कोण सेठ आहेत ते, परत सतीश केदार, परत आमचे मॅनेजर अविनाश आंधळे, यांना सर्वांना चौकशीला बोलून नये किंवा यांना अटक करून यांना चांगला धडा शिकावा. आमचे सगळ्या गोरगरिबांचे पैसे व्यवस्थित परत द्यावेत. प्रतिनिधी अनिकेत यादव, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.